दरम्यान राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल। या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या सर्वेचा आढावा या बैठकीत घेतला जाईल। त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यामध्ये बैठक होते। मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या सर्वेचा आढावा या बैठकीत घेतला जात असल्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जाते। मनोज जरांगेंनी एक अल्टिमेटम दिलेला आहे। 20 तारखेला ते मुंबईमध्ये त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह येऊन धडकतायत आणि सरकारसमोर सुद्धा मुख्य लक्ष आहे मराठा आरक्षणाचं। त्याच दृष्टीने ही बैठक कशी महत्त्वाची, तुषार कोहळे आपल्याला माहिती देतील। तुषार, निश्चित अत्यंत महत्त्वाची ही बैठक आहे, कारण की आता मागासवर्ग आयोगाने आपल्या सर्वेचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याचं काय स्टेटस आहे, एकंदरीत पहिल्या टप्प्यामध्ये किती काम झालं आणि कशा प्रकारे हा सर्वे सुरू आहे, त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पुण्याचे जे व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस आहे तिथे उद्याला होत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की या सर्वेच्या सोबतच इतरही जे विषयनीय अहवाल किंवा इतर विषयनीय समिती आहे त्यांचा देखील या संपूर्ण बैठकीमध्ये चर्चा घेतली जाईल। सर्वांना माहिती आहे की मनोज जरांगे यांनी अल्टिमेटम दिला आणि मुंबईला मोठं आंदोलन केलं जाईल। त्याआधी राज्य शासनाचा कुठेतरी प्रयत्न आहे की त्या आंदोलनाच्या आधी अहवाल, जो सर्वे अहवाल आहे त्यामध्ये काही प्रमाणात जर का अहवाल पूर्ण झाला तर त्या माध्यमातून कुठेतरी मनोज जरांगे यांना पुन्हा त्या संपाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना कसं रोखता येईल हा एक प्रयत्न आहे। पण आयोग स्वतंत्रपणे आपलं काम करणार आहे। त्याला अशा प्रकारे डेडलाईन टाकणं हे किती राज्य सरकारकडे शक्य आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। पण उद्याच्या बैठकीमध्ये जो राज्य मागासवर्ग आयोगाचा जो सर्वे सुरू आहे त्याचा पहिला प्राथमिक अहवालावर आढावा घेतला जाणार आहे। धन्यवाद तुषार या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।